किल्ल्यांचा जो शोध असतो तो कसा लावला जातो? किल्ल्यांचा शोध लावताना ते किल्ले काही अचानक असे कुठे उगवत नाहीत. आपल्याकडे मराठीमध्ये शोध हा एकच शब्द आहे, पण इंग्लिशमध्ये याला इन्व्हेन्शन आणि डिस्कव्हरी असे 2 शब्द वापरले जातात. तर त्यातली ही डिस्कव्हरी आहे, इन्व्हेन्शन नाही आहे. दिव्याचा शोध लागणं हे इन्व्हेन्शन आहे. तर ही डिस्कव्हरी आहे. त्याच्यामध्ये ते किल्ले तिथे त्या डोंगरावरच होते. फक्त त्या डोंगरावरून ते किल्ले तिथे जर तटबंदी उभी असेल तर गावातल्या लोकांनाही ओळखलं असतं ना की इथे किल्ला आहे. मला वेगळं काही शोधायची गरजच पडली नसती. बरोबर. पण तिथे ती तटबंदी नव्हती, बुरुज नव्हते आणि त्याचे सगळे मातीचे ढिगारे म्हणजे ज्याला आम्ही आर्किओलॉजिकल साईट एक तयार होते, तशी ती एक साईट तयार झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना पटकन हे लक्षातच येत नव्हतं की इथे किल्ला होता का, कारण सगळी ज्योतीच राहिलेली होती फक्त त्याची. त्यामुळे मग आम्ही एक्सप्लोरेशन करून आर्किओलॉजिकल या सगळ्या मेथड्स वापरून प्रत्यक्ष तिथे बांधकामाची ज्योती मिळत आहेत का, खापरं मिळत आहेत का, अजून काही आपल्याला तिथे आर्किओलॉजिकल मटेरियल म्हणजे तिथे बांधकामात वापरलेले खेळे असतात, नाणी असतात किंवा जे काही म्हणजे जिथे एक माणूस राहत असतो त्यांनी ज्या वापरलेल्या गोष्टी असतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खापरं, हे सगळं तिथे मिळतंय का हे पाहून आम्ही मग निश्चित करतो की इथे किल्ला होता का नाही. तर याच्या 2 मेथड आहेत, एक आर्किओलॉजिकल आणि एक हिस्टॉरिकल. म्हणजे कागदपत्रातनं जर त्या जागेची माहिती आपल्याला कळली तर आपण ती जागा लोकेट करून तिथे पुरातत्व पुरावे शोधू शकतो आणि मग तो किल्ला शोधला असं आपण म्हणू शकतो.